नमस्कार. सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण मूग डाळीचा वडा कसा बनवायचा तो बघणार आहेत. नेहमीप्रमाणेच रेसिपी अगदी साधी सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर केली आहे. रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. आता बघा, हा जो वडा आहे ना, तो तुम्ही लहान मुलांच्या डब्याला देऊ शकता किंवा सकाळी नाश्त्याला सुद्धा खाऊ शकता किंवा मधल्या वेळेत जर काही खाण्याची इच्छा झाली असेल ना, तर हा वडा तुम्ही नक्कीच खाऊ शकता किंवा चहाबरोबर सुद्धा हा वडा खायला खूपच भन्नाट लागतो. तर तुम्ही सुद्धा ना असा वडा एक वेळेस नक्की करून पहा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. मूग डाळीचा वडा बनवण्यासाठी साहित्य काय लागते तर ते पाहूयात. तर सगळ्यात अगोदर इथे मी 1 वाटी पॉलिश केलेली मूग डाळ पाण्यामध्ये भिजत घातली होती. मूग डाळ स्वच्छ निवडून घेतली. नंतर ती 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि कमीत कमी 1 तासाभरासाठी किंवा 1.5 तासासाठी ही डाळ जी आहे ना ती आपण पाण्यामध्ये ठेवली होती. तर ही जी डाळ आहे ना याला भिजायला जास्त वेळ लागत नाही. तुम्ही जर वडे सकाळी बनवायचे असतील ना, सकाळी नाश्त्यासाठी, तर ही डाळ तुम्ही रात्रभरासाठी सुद्धा पाण्यामध्ये भिजत घालू शकता. आता ही डाळ जी आहे ना यातील पाणी सर्व आपण काढून घेऊयात. तर पाणी जे आहे ते पूर्णपणे आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. तुम्ही हवं तर एखाद्या चाळणीवरती सुद्धा ही डाळ नितळण्यासाठी ठेवू शकता. आता बघा, डाळीतील पूर्ण पाणी काढून घेतलं. ही डाळ आहे ना आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायची आहे. तर इथे मी मोठं मिक्सरचं भांडं घेतलं. त्यामध्ये सर्व डाळ काढून घ्यायची. आता यामध्ये एक 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत. 3 ते 4 हिरव्या मिरच्या टाकायच्या. याच्यासाठी ना दुसरा अलग म्हणजे वाटणसुद्धा करण्याची गरज नाही. यामध्येच आपण हे जिन्नस वाटून घेऊ शकतो. आता यावर झाकण लावायचं आणि याची आपल्याला दरदरीत पेस्ट करून घ्यायची आहे. जास्तसुद्धा अगदी बारीक अशी पेस्ट करायची नाही. अगदी दरदरीत, यामध्ये थोडेसे डाळीचे कण राहिले तरी काही हरकत नाही. तर अगदी दरदरीत आपण याची पेस्ट करून घेतली. तुम्ही बघू शकता इथे आपण डाळी चांगली अशी वाटून घेतली आहे. आता ही जी डाळ आहे ना ते एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेऊयात. आता डाळ जी आहे ती बाउलमध्ये काढून घेतली. यामध्ये आता काही बेसिक मसाले ॲड करूयात. इथे मी पाव चमचा हिंग टाकलेला आहे. नंतर यामध्ये 1 चमचा धने पावडर टाकायची आहे. तुम्ही हवं तर ना अख्खे धणेसुद्धा मिक्सरला दरदरीत कुटून टाकू शकता. अर्धा चमचा हळदी पावडर टाकायची. हळदीमुळे ना वड्याला रंग खूप छान येतो. आता यामध्ये मी 1 चमचा गरम मसाला वापरलेला आहे, कांदा लसूणचा. तुमच्या मसाला डब्यामध्ये जो मसाला अवेलेबल आहे तो तुम्ही इथे टाकू शकता. 1 चमचा जिरं टाकायचं आहे. हवं तर भाजलेल्या जिऱ्यांची पूडसुद्धा टाकू शकता. आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं. 1 चमचा इथे मी तेल टाकलेलं आहे. वडे तळण्यासाठी जे तेल गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवले ना त्यातीलच 1 चमचा तेल मी या पिठामध्ये टाकून घेतलं. आता यामध्ये भरपूर सारी चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. तुम्ही यामध्ये हवं तर दुसऱ्या भाज्यासुद्धा ॲड करू शकता. म्हणजे जसं भोपळा असेल किंवा गाजर असेल तर भोपळ्याची साल काढून घ्यायची आणि भोपळा जो आहे तो किसून यामध्ये टाकू शकता. गाजर असेल तर गाजरसुद्धा किसून यामध्ये टाकू शकता किंवा पत्ताकोबी असेल तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये भाज्या ॲड करू शकता. इथे मी फक्त कोथिंबीर टाकली आहे आणि आता कोथिंबीर टाकले की हे छान असं मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये मी रवा वापरणार आहे. रवा वापरल्यामुळे ना आपल्या वड्याला अगदी कुरकुरीतपणा येतो. तर इथे मी रवा घेतला. तर रवा जो आहे तो आपल्याला बारीकच रवा वापरायचा आहे, जाड रवा वापरायचा नाही. पाव वाटी रवा मी यामध्ये टाकला. म्हणजे पिठामध्ये जेवढा रवा बसेल ना तेवढा आपल्याला रवा इथे टाकायचा आहे आणि रवा आणि हे जे डाळीचं पीठ आहे ना ते छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये मला थोडंसं पाण्याची आवश्यकता लागणार आहे. तर ज्या भांड्यामध्ये आपण डाळ वाटून घेतली होती ना त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं. अगदी इथे मी 2 ते 3 चमचे पाण्याचा वापर केला आहे. यापेक्षा जास्त पाणी वापरायचं नाही. जर तुम्ही जास्त प्रमाणात
पाण्याचा वापर केला ना तर ते वडे होणार नाही, तर त्याचे भजेच होतील. त्यामुळे अगदी कमीच प्रमाणात पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे. तर 3 चमचे पाणी टाकलं. पीठ छान असं हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. रवा टाकल्यामुळे ना याला छान असा दाटसरपणा आलेला आहे. आता आपले वडेसुद्धा अगदी मस्त असे तयार होतील. तर आता अशा प्रकारे हातावरती थोडंसं पीठ घ्यायचं आणि हातावरच असे गोल गोल वडे करून घ्यायचे आहेत. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असे वडे करून घ्यायचे आणि लगेचच हे तळण्यासाठी टाकायचे आहेत. तर तळण्यासाठी मी गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. तेल चांगलं गरम झालं की एक एक करून तेलामध्ये वडा सोडला. थोडासा व्हिडिओ जो आहे तो स्किप झालेला आहे. तेल आपल्याला जास्तीचं हाय हीटवर गरम करायचं नाही. अगदी मध्यम आचेवर वडे आपल्याला तळायचे आहेत. कारण थोडासा हा वडा जो आहे ना तो जाडसर आहे. जर तुम्ही हाय फ्लेमवर वडा तळलात ना तर तो मध्ये तसाच कच्चा राहील आणि वरून याला रंग तर येईल पण मध्ये तसाच कच्चा राहील. त्यामुळे मध्यम आचेवर दोन्ही बाजूने आलटून पालटून हा वडा आपल्याला तळायचा आहे. आता बघा, एका बाजूने वडा छान असा तळला की दुसऱ्या बाजूने पलटवून घेऊयात आणि अगदी याला सोनेरी रंग येईपर्यंत हा वडा छान असा कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊयात. इथे बघा, वड्याला रंग सुद्धा छान आलेला आहे. आता वडे जे आहेत ना आपले तळून झालेले आहेत. तर सर्व वडे आपण झाऱ्यामध्ये काढून घेऊयात. इथे बघा, आपले मस्त असे खमंग कुरकुरीत वडे बनवून तयार आहेत. तर जे एक्स्ट्राचं तेल आहे ते पूर्ण निथळून घेऊयात आणि अशाच प्रकारे वडे तळून घेऊयात. इथे बघा, मी सर्व वडे अशाच प्रकारे तळून घेतलेले आहेत. अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये हे वडे तळून तयार होतात. पण फक्त याला ही डाळ जी आहे ना ती भिजत घालावी लागते. आता जर तुमच्याकडे जास्तीचा वेळ नसेल तर तुम्ही डाळ जी आहे ना ती थोडीशी कोमट पाण्यामध्ये सुद्धा भिजत घालू शकता. त्यामुळे डाळ आहे ना ती पटकन भिजली जाते. आणि जर सकाळच्या नाश्त्यासाठी बनवत असाल तर रात्रभरासाठी सुद्धा ही डाळ भिजत घालू शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. हा वडा तुम्ही चहाबरोबर खाऊ शकता. मधल्या वेळेत जर काही खाण्याची इच्छा झाली असेल तर तुम्ही नक्कीच हा वडा खाऊ शकता. आता नुकत्याच शाळा सुरू झालेल्या आहेत तर तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा हा वडा नक्कीच देऊ शकता. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा मस्त खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. मस्त रहा, स्वस्त रहा आणि खात रहा.